क्रिकेट आमचे ऑफिशियल दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आमच्या ऑफिशियल टेक्निकल टीम सोबत सज्ज होताना पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते, अर्थात 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. एक मॅच आपल्याला अजून कव्हर करायची, त्यामुळे वेळ वाचवणं भरपूर महत्वाचं आहे. थोडं स्पीडअप द्या, थोडं फास्ट खेळा मित्रांनो. एक मॅचेस आपल्याला अजून कव्हर करायची आहे. बॅड लाईट लवकर होते आणि बॅड लाईटचं अपील या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचं चालणार नाही, याची पण नोंद घ्या. त्यामुळे वेळ वाचवणं हे भरपूर महत्वाचं राहील, याची पण नोंद घ्या. 3 षटकांची मॅच आहे. पहिला ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले. गौरव मोपेच्या हातामध्ये चेंडू दिला या पहिल्या षटकासाठी. सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत शेळके त्याच्या सोबतीला तानाजी खुने ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं आपण पाहू शकता शिवाजी खुने ओपनिंग करण्यासाठी जात असतो, परंतु यावेळेस रणनीती थोडी चेंज केली गेली आहे. शिवाजी खुनेला थोडं मागं ठेवलंय एक्झॅक्टली, आणि आता प्रशांत शेळके सध्याच्या घडीला सलामीसाठी जो मात्र दाखल झालेला आहे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. गौरव मोपे याला आपण पाहताय सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्ग वरती. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. 3 षटकांची ही महत्वपूर्ण मॅच खऱ्या अर्थानं जेबी 11 खाडेकर क्रिकेट संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. आता जेबी 11 खाटेकर संघासोबत कोणता संघ खेळेल या स्पर्धेचा शेवटचा मॅच आजच्या दिवसात येईल, हे पाहणं भरपूर महत्व आहे. मॅचला सुरुवात पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. पहिला बॉल सुंदर लाईन पाहायला मिळते. गोलंदाज गौरव मोबेला पण पाहता राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल त्यांना हाताळला होता एक्झॅक्टली. बॅटर तानाजी खुनेच्या रेंज पासून चेंडू थोडा दूर होता, तिथे पहिला बॉल फेकला डॉट बॉल. सुंदर सुरुवात. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय या संघाने घेतलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. बिगिट करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. कॉलिंग खराब, आणि तिथे एक्झॅक्टली आता पाहावं लागेल. थर्ड अंपायर रेफर केला जातो. डायरेक्ट हिट झालाय की गोलंदाजाचा पाय त्या ठिकाणी स्टंपना लागले, हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. ऑफिशियल टेक्निकल टीम आमची थोडी सज्ज होताना पाहायला मिळेल. आमचे ऑपरेटर अभि खुने सध्याच्या घडीला थोडे व्यस्त झालेले आहेत. सुंदर फटका होता तिथे, क्षेत्ररक्षण सुंदर झालं. त्यानंतर फेकी देखील आपण पाहिली चांगली येताना पाहायला मिळते, परंतु मैदानामध्ये घडलंय का हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. OUT रन आउट. विकेटचं बटन फलंदाज तानाजी. पंच गोलंदाजाच्या हातामध्ये इनर आहे, तो प्लीज त्याला काढायला सांगा गोलंदाजी करत असताना. त्यानंतर मॅचची मोठी विकेट कॅरी झाली आहे, जिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पण पाहिलेला आहे. तानाजी खुने हा फलंदाज रनआउटचा शिकार झाला. आणखीन एक महत्वाची सूचना, ज्या वेळेस थर्ड अंपायर रेफर केला जातो त्यावेळेस थर्ड अंपायर या ठिकाणी आहेत, त्यामुळे खेळाडू आपण देखील येऊ नका. पंच हवा तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाहीये याची आपण नोंद घ्या. त्यामुळे आपण प्लीज डगआउट मधून येऊ नका इथे पाहण्यासाठी. थर्ड अंपायर आम्ही या ठिकाणी आमचे अवेलेबल आहेत, ते आपल्यापर्यंत योग्य तो डिसिजन पोहोचवतील, याची आपण नोंद घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मोहन डोंगरी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. स्ट्रायकिंग एंड वरती प्रशांत शेळकेला आपण पाहताय. 2 बॉल आतापर्यंत चांगले हाताळलेत. गोलंदाज गौरव मोबेला आपण पाहता राईट आर्म राऊंड द विकेट. विकेट केला, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये. 1 धाव या बॉलवरती जी मात्र इझिली कंप्लीट केली जाते.
आणि एकच धाव या बॉलवरती एकवटले जाईल. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघाकडून होत असताना टॉस या संघाने जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर क्विकली कॉल की आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करणार आणि सुरुवातीचे जे 3 चेंडू आहेत ते आतापर्यंत ॲक्युरेट हाताळले आहेत गोलंदाज गौरव मोबेल. आपण पाहता पहिला डॉट, त्यानंतर रनआउटची मोठी विकेट कॅरी झाली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मोहन डोंगरे. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती 3 बॉल आतापर्यंत चांगले हाताळलेत गौरवनं. चांगली कामगिरी सध्याच्या घडीला मिडल ऑर्डर मध्ये दाखल झालेला आहे बॅटर मोहन डोंगरेला. आपण पाहताय सध्याच्या घडीला डाव करत हा विस्फोटक दर्जाचा बॅटर आहे. इथून बॅटिंग चांगली करायची मैदानाच्या आत. इथं लोवर फुल टॉस होता, आडव्या बॅट नॉन साईडला खेळले. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय तिथे. लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघाकडून. सातत्यानं गोलंदाजी चांगली होते, त्यानंतर क्षेत्ररक्षकाची साथ देखील गोलंदाजाला मिळते. त्यामुळे गोलंदाजाचं मनोबल या ठिकाणी 100% वाढते, ज्यातील मात्र काही शंका नाहीये. हे चित्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलेलं आहे. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडूची ॲक्युरेट फेकी झाली, 1 विकेट आणि 2 धावा फलकावरती आहेत. प्रशांत स्ट्रायकिंग एंडवरती. गतीमध्ये परिवर्तन आणि तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. आपण कौतुक केलं होतं क्षेत्ररक्षकांचं, कारण आतापर्यंत चांगली कामगिरी त्यांची राहिली. कॉलिंग खराब, रनआउटची विकेट. आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक मोठा मासा लागलाय गळाला. फलंदाज मोहन डोंगरे रन आउटचा शिकार. वन मोर विकेट डाऊन होताना पाहायला मिळते रनआउटच्या स्वरूपामध्ये. तिथे कॉलिंग खराब झाली होती एक्झॅक्टली आणि पाहता तिथे विकेट येताना पाहायला मिळते. मोहन डोंगरे देखील रनआउटचा शिकार झालेला आहे. आता नवीन फलंदाज शिवाजी खुने सध्याच्या घडीला दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती. सातत्याने या बॅटरला आपण ओपनिंग करण्यासाठी पाहतो, परंतु यावेळेस रणनीती थोडी स्पष्ट झाली होती. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर तानाजी आणि त्याच्या सोबतीला प्रशांत शेळके गेला होता. त्यानंतर 1 डाऊन एंड मध्ये बॅटर आपण पाहिला मोहन डोंगरे, तो देखील रनआउटचा शिकार झालेला आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो शिवाजी खुने. आता इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या मध्ये 2 मोठ्या विकेट गमावलेल्या आहेत, ज्या 2 फलंदाजांकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. जे गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगर नावे क्रिकेट संघाला त्यांना निराश केलं या मॅच मध्ये. महत्वाची मॅच आहे आणि आपण जर पाहिलं तर 3 धावा सध्याच्याकडे धावफलकावरती, 2 विकेट रनआउटच्या ज्या मात्र प्राप्त झालेल्या आहेत. गौरव मोपेचं कौतुक आपण करूयात, कारण त्याची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे. 5 बॉल त्याने ॲक्युरेट फेकलेले आहेत. सुंदर गोलंदाजी. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पॉवर प्लेच्या षटकामधला. बॅटर त्याच्या स्ट्रायकिंग एंडवरती तानाजी शिवाजी. चांगला बॉल, सुंदर चेंडू, हार्ड लाईन डिलिव्हरी प्रॉपरली आणि तिथे चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये फेकलाय. हा शेवटचा बॉल डॉट. सुंदर गोलंदाजी. कौतुक करावं तितकं थोडं. गोलंदाज गौरव मोपेचा काय कामगिरी केली मैदानाच्या आतमध्ये. पहिला ओव्हर 3 धावा आणि 2 रनआउटच्या विकेट. तिथे पूर्णपणे शिरकाव गेलाय टीम शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघानं. गुड बॉलिंग. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अतुल. आपण पाहू शकता अतुल मोपे हा गोलंदाज सध्याच्या घडीला दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेला आहे. रनवेवरती तो सेट आहे. 3 धावा धावफलकावरती, 2 धावांची कोंडी फोडावी लागेल. प्रशांत शेळके त्याच्या सोबतीला शिवाजी खुनेला आपण पाहता सध्याच्या घडीला. इथून ये 2 फलंदाज बॅटिंग चांगली होणं जे गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगर नावे क्रिकेट संघाकरिता भरपूर महत्वाचे आहेत, कारण 2 मोठ्या विकेट गमावलेल्या आहेत. इथून प्रशांत शेळकेवरती खूप मोठी जिम्मेदारी येऊन ठेपली आहे. त्याच्या सोबतीला शिवाजी खुनेला आपण पाहताय तो चांगला टच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये आपण त्याची बॅटिंग पाहिली, थोडासा तो स्ट्रगल करत होता. त्यानंतर तो देखील चांगल्या लेंथ मध्ये आपण पाहिला आणि त्यानंतर धावांची कोंडी फुटली गेली होती. इथून देखील तेच करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावा बनवाव्या लागतील. शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघामध्ये बॅटिंग लाईनअप चांगली आहे. गोलंदाजी अटॅक या संघाचा चांगला आहे. गोलंदाज तयार अतुल मोपे. राईट आर्म राऊंड द विकेट. तो देखील सज्ज झाला सध्याच्या घडीला. फुल टॉस, चलिए बाहर, डीप मिड विकेट, बाउंड्री लाइन के बाहर, गेंद 6 रन के लिए आउट ऑफ द पार्क, षटकार.
सो मच. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट झालेले आहेत. प्रशांत शेळकेच्या बॅटमधून षटकार. चांगला बॉल, तितका सुंदर फटका, शेवटच्या मोमेंटला प्रचंड थांबवलाय. यासाठी सुंदर क्षेत्ररक्षण झालाय. षटकारानंतर फेकला डॉट बॉल. गोलंदाज अतुल मोपेला आपण पाहताय सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती धावा आहेत 9 धावा. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस होता, बिग हिट केला प्रॉपरली मिडलिंग आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अतुल राईट आर्म राऊंड द विकेट. बिग हिट केला, मिस टायमिंग. चेंडू हवेत. आता जर आपण पाहिलं तर वॅकंट एरियामध्ये चेंडू पडला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती इझिली कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड फायनली डबल डिजिट मध्ये अंकित झालेला आहे. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये गौरव मोपेची गोलंदाजी आपण पाहिली आणि त्यानंतर या दुसऱ्या ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली आहे, परंतु आतापर्यंत 2 चेंडू चांगले हाताळलेत गोलंदाज अतुल मोपे या गोलंदाजाने. राईट आर्म राऊंड द विकेट. बिग हिट केलाय, सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. मॅचची सर्वात मोठी विकेट प्रशांत शेळके या मॅच मध्ये बाद. मॅचची सर्वात मोठी विकेट लागली या ओव्हरमध्ये. प्रशांत शेळके हा फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. अगदी जर आपण पाहिलं तर पाटण पाडमधून खेचून मारला होता, प्रॉपरली मिडलिंग झाला नाही. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि पहिल्या टेमला हा झेल जो मात्र टिपला जातो मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज दाखल होता DK. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती. गुड बॉलिंग टीम शिवप्रेमी नारायणगाव. कौतुक करावं तितकं थोडं. गोलंदाज अतुल. बिग हिट केलाय, आल्या आला ठोकलाय बॅटर DK ज्ञानेश्वरनं हा मॅक्सिमम षटकार. सेव्हन्टीन ऑन द बोर्ड. 17 धावा धाव फलकावरती आहेत. षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड थोडासा फ्लाय होताना पाहायला मिळतो. 3 मोठ्या विकेट गमावलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्टील 1 टू गो. स्ट्रायकिंग एंड वरती DK ज्ञानेश्वरला पण पाहताय सध्याच्या घडीला. बिग करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. डाऊन दी बॉल एसटी रक्षक आणि पकडलाय झेल. टी फॉर टॅट. मैदानाच्या आतमध्ये दशास तसे प्रत्युत्तर. तुमशेर तोमाश सव्वाशेर हे सांगत असताना फलंदाज DK देखील मॅच मध्ये परतलाय माघारी. विकेट. खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या आहे 17 धावा. 4 विकेट या मॅच मध्ये गमावलेल्या आहेत. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जे गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगर नावे क्रिकेट संघाने काय गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये. गौरव मोपेला आपण पाहिलं, त्यानंतर अतुल मोपेची गोलंदाजी कमालीची राहिली मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकार त्याने खाल्ले जरूर, परंतु महत्वाच्या विकेट त्याने कॅरी केलेल्या आहेत मैदानाच्या आत. नवीन फलंदाज जय बिराडे सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय.
स्ट्रायकिंग एंड वरती ज्या फलंदाजाकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत सध्याच्या घडीला, कारण पूर्णपणे डाव आता कोसळलाय मैदानाच्या आतमध्ये जे गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरनामे क्रिकेट संघाचा, परंतु इथून आता डाबाला सावरायचा. शेवटचे 6 बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गौरव सिनियर सध्याच्या घडीला शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी तो दाखल झाला राईट आर्म राऊंड द विकेटनं. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेनचा होता, तिथे विकेट करण्याचा प्रयत्न आणि तदनंतर जर आपण पाहिलं टॉप एज शॉट फाईन लेगला केले बीट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर कैसे भी हो लेकिन रन्स आने चाहिए. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. थँक्यू डीजी. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. लोबो फुल टॉस बॉल, फटका दमदार, शिवाजी खुनेचं आक्रमण, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. षटकार येताना पाहायला मिळतो. फुल टॉस बॉल वरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गौरव सिनियर वरती गौरव सिनियर वरती आक्रमण चढवलं जातं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉल वरती लक फॅक्टर ऑन चौकार, त्यानंतर फुल टॉस बॉल वरती शिवाजी खुनेच्या पाठमधून मॅक्सिमम हिट येताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या फ्लाय झाली स्कोर कार्ड वरती 27 धावा फलकावरती. संकट मोचकाची भूमिका सध्याच्या घडीला मिडल ऑर्डरचा हा किंग बॅटर शिवाजी खुने सध्याच्या घडीला कामगिरी चांगली करतोय. विकेट करण्याचा प्रयत्न, सुंदर फटका, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल परंतु शेवटच्या मोमेंटला थांबवलं. परंतु इथे जर आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस केली जाईल, विकेट कोणाची घेतली जाईल आणि तिथे रनआउटची संधी तर आहे आणि संधीचं सोनं होत आहे. जय बिराडे रनआउटचा शिकार, विकेटचं पतन. फलंदाज विकेट येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 28, 28 धावा फलकावरती आहेत मित्रांनो. सध्याच्या घडीला तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. गौरव सिनियर वरती सुरुवातीच्या 2 चेंडूवरती आक्रमण आपण पाहिले. चौकार आला, षटकार आला, त्यानंतर सिंगल आली, विकेट आली. आता नवीन फलंदाज धनाजी येतात. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आहे 28 धावा, शेवटचे 3 बॉल. आता या 3 बॉल मध्ये धावा किती बनल्या जातील हे पाहणं देखील भरपूर महत्वाचं आहे, कारण बॅटिंग लाईनअपचा विचार आपण केला. शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघामध्ये चांगला आहे. तिथून जर आपण पाहिलं तर वेळ वाचवणं मित्रांनो भरपूर महत्वाचं आहे. वेळ वाचवा. अजून आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे. बॅड लाईट लवकर होते. इथे चांगला बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न होता. अगदी जर आपण पाहिलं तर बॅटर शफल झाले होते. एक्झॅक्टली स्टंपला कव्हर केलं होतं आणि त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे व्हाईट साडी या सिटीज.
डिलिव्हरी. Yes, it is fair delivery. ओ इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता. लाईन या ठिकाणी चेक केली जाईल. Yes, it is white ball. एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या 29 ऑन द बोर्ड. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती. स्टील 2 टू गो. यासाठी शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावामधले. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंड वरती. बिगिट केला. सुंदर फटका. वाईट डिश लॉंग. आपला क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. क्षेत्ररक्षण पहा मित्रांनो. क्षेत्ररक्षण आपण पहा. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. वारंवार आपण शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकाची चर्चा केली होती आणि त्यांचं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक्झॅक्टली 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 2 धाव्यांच्या मदतीनं 31. 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती सध्याच्या घडीला अंकित केलेल्या आहेत. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. बिग हिट. बिग अँड बिग हिट. शेवटच्या बॉलमध्ये ठोकलाय बॅटर शिवाजी खुणेनं हा दर्जेदार षट. चला फिल्डिंग सेट करा लगेच आणि सलामीची जोडी आपण देखील दाखल व्हायचा मैदानाच्या आत लगेच. अजून एक मॅच आपल्याला मित्रांनो कव्हर करायची, त्यामुळे वेळ वाचवणं भरपूर महत्वाचं आहे. याची आपण नोंद घ्या. बॅड लाईट लवकर होते यासाठी जाता थोड्याच वेळेत सूर्य देखील आता मावळेल आणि त्यानंतर अंधार पडायला सुरुवात होईल. त्याचमुळे वेळ वाचवणं भरपूर महत्वाचं आहे मित्रांनो. फिल्डिंग खुली करायला लागेल जगावदे स्पोर्ट्स क्लब डोंगर नावे क्रिकेट टीम आणि शिवप्रेमी नारायणगाव. चला आपली सलामीची जोडी आपण दाखल करायची मैदानाच्या आत. ओपनिंग पेयर दाखल होताना पाहायला मिळतील. गौरव मोपे त्याच्या सोबतीला पारस ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला 38 धाव्यांचं लक्ष आहे. पहिल्या डावामध्ये संघ थोडासा अडचणीमध्ये होता. महत्वाच्या विकेट लवकर गमावल्या होत्या जगावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगर नावे क्रिकेट संघानं, परंतु मैदानाच्या आतमध्ये शिवाजी खुने उभा राहिला आणि तब्बल जर आपण पाहिलं तर 3 षटकांमध्ये 37 धावेंपर्यंत या संघानं मजल मारलेली आहे. 38 धावेंचं लक्ष आहे. सलामीची जोडी पारस आणि त्याच्या सोबतीला गौरव मोपे आपल्याला पाहायला मिळते. जरा थोडं फास्ट जा मित्रांनो, अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात जी मात्र होताना पाहायला मिळते. 38 धाव्यांचं लक्ष आहे.
स्ट्रायकिंग एंड वरती पारस मोपे, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती गौरव मोपेला आपण पाहताय. पहिल्या ओव्हरची सुरुवात जय बिराडेच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. मेंटेनरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांची ही लढत आहे. 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघाला बनवायच्या धाबा 38. पहिल्या ओव्हरमध्ये धावा येणं भरपूर महत्वाचे आहेत. एकंदरीत आपण पाहू शकता 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतात. सुवर्ण संधी असते फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची, परंतु गोलंदाज जर आपण पाहिला तर जय बिराड्याकडे क्षमता भरपूर आहे, वेग आहे, टप्पा आहे, लाईन लेंथ, थोडा स्पीड अप द्या मित्रांनो, थोडं फास्ट खेळा. वारंवार आम्ही तुमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवत आहोत. अजून आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात पंचांचा लेट्स प्लेचा इशारा येताना पाहायला मिळतो. हेवी गो हा पहिला बॉल पहिल्या षटकाचा. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर पारस. पहिलाच बॉल बिग हिट केलाय, सुंदर फटका आणि पहिल्याच बॉल वरती ठोकलाय पारसनं हा मॅक्सिमम हिट आउट ऑफ द पार्क. षटकार. पहिल्याच बॉल वरती आपले इरादे स्पष्ट केले बॅटर पारस मोपेला. आपण पाहता सध्याच्या घडीला पहिल्याच बॉल वरती काउंटर अटॅक. पहिल्याच बॉल वरती षटकार येताना पाहायला मिळतोय. जय बिराडेच्या विरोधामध्ये हा षटकार येताना पाहायला मिळतोय. ओ इथे चांगला बॉल आणि तिथे लाऊड अपील केली जाते. एक्झॅक्टली अगदी जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू जो मात्र अटेम्प्ट केला जातोय. वेग आहे गोलंदाज जय बिराड्याकडे आणि त्यानंतर आपण पाहू शकता पहिल्या बॉलवरती षटकार. त्यानंतर लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते अतिशय चांगली आहे. बॅटर पारस थोडा शफल होत होता ते पाहिलं आणि त्याला फॉलो केलं गोलंदाज जय बिराड्यानं. फेकला हा डॉट बॉल. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं भरपूर महत्वाचे आहेत. पारस सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती डावकुरताचा फलंदाज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर विस्फोटकच असतात, त्याच्यातील मात्र काही शंका नाहीये. पहिल्याच बॉलवरती पारसच्या बॅटमधून षटकार आलेला आहे आणि त्यानंतर हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. वेळ वाचवणं मित्रांनो भरपूर महत्वाचं आहे. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रनवे मध्ये थोडासा व्यत्यय येताना पाहायला मिळतो. डेड बॉल जो मात्र पंचानं घोषित केलेला आहे. सहा धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूची फेकी आतापर्यंत झालेली आहे. विकेट केला, मिसटायमिंग आहे. चेंडू हवेत, तिथे डाऊन द क्षेत्र रक्षक कडला जाईल झेल आणि मॅचची मोठी विकेट लागली आहे. पारस मोपे या मॅच मध्ये बाद. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेटचे पतन. याला म्हणतात मित्रांनो कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी पाहायला मिळते. जय बिराडे नवीन फलंदाज दाखल होते मैदानाच्या आत. पंकज इन ॲट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती पहिल्याच बॉल वरती षटकारानं खातं खुलं झालं होतं शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघाचं आणि त्यानंतर जे गावदे स्पोर्ट्स क्लब डोंगर नावे क्रिकेट संघाचा कमबॅक आपण म्हणूयात. पंकज स्ट्रायकिंग एंड वरती. जय बिराडेचा हा बॉल वेगावरती स्वार, रफ्तार से गिरफ्तार, रफ्तार का सौदागर जय बिराडे. सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे वाईट साईड. एक्झॅक्टली चेंडू होता पडल्यानंतर कोणत्या दिशेने वळाला हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. चेंडू वाईट आहे की फेअर आहे हे पाहण्यासाठी आमची टेक्निकल टीम देखील सज्ज होते. आमचे थर्ड अंपायर आमच्यासोबत जॉईंट आहेत. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
इट इज फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंड वरती पंकजला आपण पाहता. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल. ओ फटका दमदार आहे. इनफिल्डला क्लिअर केलं. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्र खाली आहे. आउटफील्ड फास्ट आणि पंकजच्या बॅट मधून आला हा दमदार चौकार. संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल फेकलाय डॉट आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या आहे सध्याच्या घडीला 10 धावा. इक्वेशन आहे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 28 धाव्यांची आवश्यकता. 14.00 ची सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये मेंटेन ठेवावी लागेल. चला फिल्डिंग खुली करा. फिल्डिंग खुली करा लगेच. 12 चेंडू आणि 28 धाव्यांची आवश्यकता. शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघानं जो एक रिव्ह्यू होता तो देखील गमावलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली वाईट साईड तो त्या रिव्ह्यूचा वापर केला गेला होता एक्झॅक्टली. परंतु तो चेंडू जर आपण पाहिला तर फेअर होता. तिथे शिवप्रेमी शिरगाव नारायणगाव क्रिकेट संघानं आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. इक्वेशन आहे मित्रांनो 12 चेंडू आणि 28 धाव्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती गौरव मोपेला आपण पाहता ज्यांना सुरुवात पहिल्या डावाची पहिल्या ओव्हरची दमदार करून दिली होती. परंतु इथून बॅटिंग चांगली करायची आहे. पारस मोपेनं सुरुवात दमदार करून दिली होती. पहिल्याच बॉलवरती षटकार आणि त्यानंतर जय बिराडेचं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशन आहे आता मित्रांनो 12 बॉल 28 धावा. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात आणि प्रशांत शेळके आता सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती. जरा स्पीड अप द्या मित्रांनो. स्पीड अप भरपूर अपेक्षित आहे प्रशांत. अजून आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे. 12 चेंडू 28 धाव्यांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती गौरव सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. गौरव मोपे गोलंदाज तयार. प्रशांत रायडॅम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न होता. अगदी जर आपण पाहिलं तर सुंदर फटका. तिथे आउटफील्ड थोडी स्लो आहे आणि पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळतो. बॅटची आतली काढा होती. त्यानंतर शॉर्ट फाईन लीगचे क्षेत्ररक्षक पाठमोरे झाले पाठला केला आणि शेवटच्या मोमेंटला तिथे चेंडू ती रेस जिंकला आणि त्यानंतर आलेला तो चौकार. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 14. या धावसंख्येवरती इक्वेशन आहे मित्रांनो 11 चेंडू आणि 24 धाव्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती गौरवला आपण पाहताय सध्याच्या घडीला गौरव मोपे. बिगिट केला. सुंदर फटका गौरव मोपेच्या पाड मधून. नारायणगावला आनंद देणारा हा मॅक्सिमम हिट षटकार. षटकाराला संघाची धावसंख्या 20 धावा. विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे सुंदर फटका आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. शेवटच्या मोमेंटला पंकजनं थांबवलाय. यासाठी सिंगल येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 21 या धावसंख्येवरती. इक्वेशन आहे 9 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. 9 बॉल 17 धावा हे समीकरण आहे मित्रांनो. कोणता संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. कोणता संघ JB11 खाटेकर संघासोबत आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळेल हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. 9 बॉल 17 धाव्यांची आवश्यकता. सुंदर चेंडू सुंदर चेंडू.
चांगला बॉल राहिला, गोलंदाज प्रशांत शेळकेचा समोर ठेवला होता. एक्झॅक्टली थोडंसं व्हेरिएशन आपण पाहिलं आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतोय. 8 चेंडू 17 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. विकेट केलाय, सुंदर फटका, चेंडू हवे, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक दूर वळला, दीपू आणि दीपूने पकडला हा कॅच. विकेटचं पतन, फलंदाज पंकज बाद. इक्वेशन आहे मित्रांनो, 7 बॉल 17 धाव्यांची आवश्यकता. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये, अतुल मोपे. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. गौरव नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे, त्याच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये 11 धावा आलेल्या आहेत. तो चांगला टच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला, प्रशांत तयार, गोलंदाजी मार्गवरती राईट आर्म ओव्हर द विकेट, स्टील 1 टू गो. ओ विकेट करण्याचा प्रयत्न, लाईन चेक केली जाईल आणि तिथे पंचांना दर्शवलं की चेंडू आहे वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव जी मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल. संघाची धावसंख्या आता या एक्स्ट्राच्या स्वरूपानं 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 7 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता. निर्णायक बॉल आहे या मॅचचा हा. प्रशांत शेळके सध्याच्या घडीला पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. त्यानंतर जर आपण पहिल्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, त्यानंतर कमबॅक केलं जय बिराडेनं. ओ इथे चांगला बॉल स्लाइस केला, इनफिल्डला क्लिअर केलं, 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 100% केला जाईल, तो झालाय आणि तिथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, नाईस कॉलिंग. शेवटच्या बॉलवरती आलेल्या तर 2 धावा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 24 या आकड्यावरती. इक्वेशन आहे 6 बॉल आणि 14 धाव्यांची गरज. अपेक्षित आहे मित्रांनो. JB11 कॅटेगरी टीम आपला कर्णधार आपण पाठवून द्या लगेच. कर्णधार आपण जॉईंट व्हायचं, कॅटेगरी टीमचे कॅप्टन आपण जॉईंट व्हा लगेच. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. मॅच संपल्यानंतर आपण टॉस लगेच करूयात आणि लगेच तुमच्या मॅचला आपण सुरुवात करू. शेवटचे 6 बॉल 14 धाव्यांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग इन वरती गौरव मोपेला आपण पाहताय, तर नॉन स्ट्रायकिंग इन वरती अतुलला आपण पाहताय. सध्याच्या घडीला जय आणि पराजयाचं अंतर एकच. गौरव मोपे तो जर उभा राहिला तर 6 चेंडू मध्ये 14 धावा बनवू शकतो, ही क्षमता त्याच्याकडे आहे. परंतु शेवटचे 6 बॉल कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 बॉल धनाजीच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. सध्याच्या घडीला 6 चेंडू 14 धावा डिफेन्स करायच्या जगावतो स्पोर्ट्स क्लब डोंगर नावे क्रिकेट संघाला. इथून जिंकायचा शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघ. तर 6 चेंडू आणि 14 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. स्ट्रायकिंग वरती बॅटर गौरव मोपे सध्याच्या घडीला चांगल्या टच मध्ये. 3 बॉल त्यांना फेस केले, 3 चेंडू मध्ये 11 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. आता 6 बॉल आणि 14 धाव्यांची आवश्यकता. पहिलाच बॉल समोर मारला, क्षेत्ररक्षण डीप मध्ये उपस्थित आहे. क्षेत्ररक्षण सुरेख झालाय, सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते. एक पेक्षा अधिक मिळणार नाहीये. गुड फिल्डिंग. पहिलाच बॉल बॅटन पॅड मध्ये स्लोवर वन होता, तिथे फटका दमदार सजवला होता वाईटिश लॉंग ऑनला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते, फक्त एकच धाव येताना पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 13 धाव्यांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो अतुल मोपे सध्याच्या घडीला. ज्यानं कामगिरी चांगली केली होती पहिल्या डावामध्ये, परंतु इथून बॅटिंग चांगली करावी लागेल. धनाजी तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, मिस टायमिंग, डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आणि तिथे मोहन डोंगरेचं क्षेत्ररक्षक सुंदर राहिला. विकेटचं पतन, फलंदाज बाद. दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये नरेश मोपे.
सध्याच्या घडीला इक्वेशन आहे मित्रांनो 4 बॉल आणि 13 धाव्यांची आवश्यकता आहे. काय मॅच पाहायला मिळते या संध्याकाळच्या सत्रामध्ये. चांगली कामगिरी मैदानाच्या मध्ये, परंतु गौरव मोपे हा नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. त्याला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं भरपूर महत्वाचं. परंतु इथे जर आता आपण पाहिलं तर आता 4 चेंडू आणि 13 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल वरती मोठा फटका येणं भरपूर महत्वाचं आहे. बॅटिंग करत असताना शिवप्रेमी नारायणगाव क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवात जर आपण पाहिली तर चांगली करून दिली होती गौरवनं, परंतु गौरवचा विकेट तसा गमावला त्यानं आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये डावाला सावरलं होतं बॅटर गौरवनं. यासाठी पारस ज्यावेळेस बाद झाला त्यानंतर गौरवनं डावाला सावरलं. विकेट करण्याचा प्रयत्न, सुंदर फटका तिथे सिंगल येताना पाहायला मिळते. सिंगलच घेतली जाईल कारण गौरवला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं भरपूर महत्वाचं या सिच्युएशन मध्ये. आता इक्वेशन आहे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 12. 3 चेंडू 12 धावा हे समीकरण. जय आणि पराजयचं अंतर एकच. गौरव मोहपे या ज्यावेळेस पहिल्या डावमध्ये डोंगर नावे क्रिकेट संघ बॅटिंग करत होता त्यावेळेस यावेळी त्यांची सिच्युएशन होती 28 धावा 5 विकेट. आणि आता जर आपण पाहिलं तर दुसऱ्या डावमध्ये बॅटिंग करते टीम नारायणगाव 26 धावा आणि 3 विकेट. ओहो हो, हा डॉट बॉल आता प्रेशर वाढला असेल बॅटर वरती कारण आता 3 बॉल मध्ये हव्या होत्या धावा 12. आता इक्वेशन आहे 2 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. प्रत्येक बॉलला पाठवावं लागेल सीमा रेषेच्या बाहेर. 2 चेंडू 12 धाव्यांची आवश्यकता. JB11 खाटेकर क्रिकेट संघासोबत कोणता संघ आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम मॅच खेळेल येणारे 2 बॉल या मॅचचा रिझल्ट तुम्हाला सांगून जातील. जे गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगर नावे की शिवप्रेमी नारायणगाव पान भरपूर महत्वाचं आहे. 2 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता. या बॉल वरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंड वरती गौरव मोपेला पण पाहता तो चांगला टच मध्ये आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. तो आता या बॉल वरती मोठा फटका खेळेल का. तर एका बाजूला इनएक्सपिरियन्स म्हणजे भरपूर वर्षाचा टेनिस बॉल क्रिकेटचा असलेला अनुभव धनाजी राईट आर्म राऊंड विकेट रनवे मध्ये थोडासा व्यत्यय त्याला पाहायला मिळतो. डेड बॉल जो मात्र पंचांना घोषित केलाय. 2 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता. 2 बॉल 12. बिग हिट, परंतु इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार, चेंडू सीमा पार चौकार येताना पाहायला मिळतोय. इक्वेशन आहे 1 बॉल आणि आता 8 धाव्यांची आवश्यकता. या स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग. इथून या बॉल वरती लीगल बॉल फेकला, षटकार जरी गेला तरी इथून जयगावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगर नावे क्रिकेट संघ हारूच शकत नाही. परंतु एखादा जर एक्स्ट्रा रन, एखादे 1-2 एक्स्ट्रा रन जर आले तर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा कमबॅक करू शकते शिवप्रेमी शिरगाव. काय घडेल काय बिघडेल पाहणं भरपूर महत्वाचं आहे. 1 बॉल या सिडीज शिवप्रेमी नारायणगाव. 1 बॉल आणि 8 धाव्यांची आवश्यकता. तिथे प्ले अँड मिस. सामना संपला, सामना जिंकला जयगावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगर नावे क्रिकेट संघानं. अभिनंदन टीम, हार्ड अँड टफ लक टीम शिवप्रेमी नारायणगाव. आपण चांगले लढलात, चांगले खेळलात. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने मनापासून आभार आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. त्याला करणं तर आपण लगेच या, प्रथमतः शेक हँड करा, त्यानंतर आपण कॅप्टन लगेच यायचं आहे. आपण शेवटच्या मॅचचा टॉस करू. JB11 खाटेकर क्रिकेट संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत.